सोलापुरात बहुतांश पद्मशाली समाज बांधव गरीब व होतकरू आहेत. अशा कुटुंबातील अनेक विद्यार्थी गुणवंत आहेत, पण आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. अशासाठी पद्मशाली समाज बांधवांनी अशा कुटुंबातील अनेक विद्यार्थी गुणवंत आहेत, पण आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. अशांसाठी पद्मशाली समाज बांधवांनी पुढाकार घेऊन एक ट्रस्ट उभारून निधी जमविण्याची गरज आहे. असे केल्यास अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. 10वी पासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची विनंती नितांत गरज आहे, असे आवाहन नाशिक येथील तत्कालीन विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले. रविवारी सकाळी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली फाउंडेशन तर्फे पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष महेश कोटे, आधुनिक सारथीचे संस्थापक श्रीनिवास बुरा, झेडपीतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नडमेटला, पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, दयानंद कोंडाबत्तीनी, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती हे होते. ते पुढे म्हणाले, समाजाला आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाने या कामी आर्थिक योगदान दिल्यास हुशार व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. वास्तविक पद्मशाली समाजामध्ये जन्मजात टॅलेंट आहे. त्यांचा बुद्ध्यांक चांगला असल्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. या प्रसंगी बोलताना माजी महापौर महेश कोटे म्हणाले, पद्मशाली विद्यार्थ्यांनी मी काहीतरी करू शकतो अशी गुणगाठ बांधून वाटचाल करण्याची गरज आहे. अभ्यासातील महत्त्वाच्या विषयांबाबत न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विद्यार्थी शिक्षणात यशस्वी होऊ शकतात. जीवनात मोठ्या पदावर जाण्यासाठी प्रसंगी विद्यार्थ्यांना संघर्ष करण्याची गरज आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे हेरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. याच शिक्षणाच्या जोरावर त्यांनी देशाची घटना लिहिली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रत्येकानेच प्रेरणा घेण्याची गरज आहे. अभ्यासाबरोबरच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ दिल्यास प्रत्येक विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना समाज बांधवांकडून प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे. आणि आदरणीय आता सर्वांनी मार्गदर्शन केलं आहे, पण आपण सगळ्यांनी बोलू की आपले पूर्व भागामध्ये आपल्या पद्मशाली समाजाचे सगळे लोक गरीब आहेत. काही जणांचे उदाहरण दिले की त्यांनी आता तो मुलगा शिकू शकला नाही, पुढे मला माहीत नाही त्या मुलाचं काय झालं. 12वीमध्ये मेरिटमध्ये आल्यानंतर तुम्ही पुढे काय झालं आपल्याला माहीत नाही, किंवा पुढे त्याला एज्युकेशनसाठी आम्ही समाजाने काही दायित्व स्वीकारलं की नाही हेही मला माहीत नाही. आजच्या या निमित्ताने मी फक्त महेश कोटेंना विनंती करतो की आपण फक्त ज्यांच्या घरी खरंच नाही, म्हणजे जे मेरिटमध्ये आलेले आहेत पण त्यांची कंडिशन नाही पुढची हायर एज्युकेशनची, असे मुलं आपण काही ट्रस्ट करून आपल्या ट्रस्ट मार्फत देता येईल का, आपण असं याचा विचार करा. माझे जे काही संबंध आहेत, माझे अधिकारी मित्र आहेत, काही संस्था आहेत, त्या सगळ्याकडून किंवा माझे काही क्लासमेट आहेत, सगळ्याकडून आम्ही काही फंड जमा करू शकतो. फंड जमा करून आपण देऊ शकतो. ते ट्रस्ट आपल्या लोकांना आपण जेन्युइन लोकांना आपण मदत करता आलं पाहिजे. कारण आता तुम्ही उदाहरण दिलं, पण त्याचं भविष्य पुढे काय मला माहीत नाही. अशा ठीक आहे, तुम्ही 10वी पर्यंत केला, पुढे काय, पुढे ॲटलिस्ट मला वाटतं की ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्याला आजच्या मुलांना चांगल्या कोर्सेसपर्यंत फंडिंग केलं पाहिजे. नंतर पुढे भविष्य त्याचं जाईल. आणि जे मुलं आता शिकलेत आपले पद्मशाली समाजाचे, जे लहान मोठे झाले, मी विचारतो तुम्हाला, तू 12वी झाला का? 10वी झाला, ओके. ती शाळा, तुझं नाव काय? श्लोक. आणि नाव आणि शाळेचं नाव? बरं, ती शाळा तुझ्या वडिलांची आहे? तुझ्या वडिलांची शाळा आहे का? नाही, ओके. नाही, ती शाळा कोणाची आहे? आपल्या इथल्या सगळ्या लोकांनी समाजाने जमा करून ती बांधलेली आहे, तुझ्या वडिलांनी बांधली नाही. आम्ही सुद्धा अशाच समाजाने बांधलेल्या शाळेत शिकलेलो आहे. नंबर आहे, तू जन्मला तेव्हा तुझ्या आई वडिलांनी की नाही तुला इंजेक्शन दिले असतील, टीटीचे इंजेक्शन, देवीचे इंजेक्शन, पोलिओचे इंजेक्शन, ते सुद्धा तुझ्या आई वडिलांचं हॉस्पिटल नव्हतं, गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये तुला दिलं आहे. आणि समाजाने तुला जिवंत राहण्यासाठी त्यावेळेस या खर्च तुला बिअर केला ना, म्हणून तुला आज कुठलाही रोग झालेला नाही. तू आता 10वीपर्यंत आलेला आहे, तू 16-17 वर्षाचा झाला. तर ही जी एज्युकेशन सिस्टीम किंवा आरोग्याची सिस्टीम
आपली समाजाने आपल्याला दिलेली आहे. तसंच आता आपण मोठं झाल्यानंतर, आता तसं मी एक मोठा अधिकारी म्हणून निवड झालो, पण मी माझं घडण माझ्या ज्या भागात झालो मी, तेव्हा समाजानेच मला केलेलं आहे. किंवा मी मोठं झाल्यानंतर माझी जबाबदारी की मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी याच्यासाठी सांगितलं की उदाहरण सांगितलं की मला पण मिळू शकत नसलं पण मी त्याला उभं केलं. तर प्रत्येकाने मग आपण मोठं झाल्यानंतर माझ्याकडचं जे सरप्लस आहे, जे लागते प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे खर्च असतो, पण प्रत्येकाकडे काही ना काही सरप्लस असतेच. तो सरप्लस फंड आपण आपल्या समाजाचे जे डाऊन ट्रोडन आहेत, ज्यांना कोणीच नाही, त्यांना आपण ट्रस्ट मार्फत देता येईल का? आणि ट्रस्ट विश्वासीन खरंच आपल्या तुम्हाला कदाचित माहीत नाही, पण असं म्हणलं जातं आणि मला तर विश्वास आहे की आपल्या पद्मशाली समाजाचा DNA नक्कीच चांगला आहे. तुम्ही जे टॅलेंट काढलं, IQ काढलं, 100 इतर समाजाचे मुलं काढले, आपल्या समाजाची 100 लोकांचे IQ तपासला, तर आमच्या मुलाचा नक्कीच पद्मशाली समाजाच्या मुलाचा IQ खूप चांगला आहे. अशा हे IQ चांगले असलेल्या मुलांसाठी फक्त घरच्या परिस्थिती नसल्यामुळे त्यांचा IQ तो समाजासाठी सुद्धा आणि त्याच्या स्वतःसाठी उपयोग होत नाही. त्यासाठी आपण काही करता येईल का या निमित्ताने मी विनंती करतो. आणि जर आपण असा विचार केला, गौरीशंकर तू आणि तुम्ही गौराजी, आणि खरंच प्रयत्न करा, आपण एकूण फंडिंग नक्की करू. मी करू शकतो हे जर मनाशी बाळगलं तर 100% त्याच्यामध्ये यश आपल्याला येणार. पण आपली जर स्वतःची माइंड नेगेटिव्ह असेल आणि माझ्यातून होईल का नाही, मी करेन का नाही, मला मॅथ्स अवघड जातं, मला हे विषय अवघड जातो, हे जे नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला जीवनामध्ये मागं ओढण्याचं काम करत असतात. आणि म्हणून जीवनामध्ये मी करू शकतो हे वाक्य मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट असू दे, प्रत्येक माणूस कुठलाही जो मोठ्या पदावर आहे, त्या पदावर तो पोहोचलाय, तो जन्माचा काय सगळं घेऊन आलेला नाहीये. इथं आल्यानंतर सगळ्यांनी अचीव करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी स्ट्रगल केलं आणि ते मिळवलं. स्ट्रगल केल्यानंतर मिळतच, मिळत नाही असं नाही. ठीक आहे, एखाद्या वेळी यश येत असेल, पण ते अपयशातून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं असतं आणि अपयशातून यशाकडे जाण्याची जी हिंमत असती तो माणूस या जीवनामध्ये निश्चित जातो. आजपर्यंत आपण बघितलं, जेवढे लोक आज मोठ्या पदावर होते त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, त्यांची सामाजिक परिस्थिती असेल, अतिशय गरीब होती, परंतु त्यांनी मनाशी बाळगलं की नाही मी करेन, मी करणारच, आणि मग त्यांनी केलं. म्हणजे त्यांचा उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा जे बघितलं, अतिशय गरीब परिस्थितीमधून बाबासाहेब गेले, परंतु त्यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते मी मिळवणार हे ठरवलं आणि बघता बघता त्यांनी देशाला धक्का देण्यापर्यंत त्यांना हे मिळालं, यश मिळालं. आज जे काय आपला देश चालतंय त्यांच्या घटनेवर आज आपण चालतोय. पण त्यांचं जर आत्मचरित्र पाहिलं तर मला वाटतं तुमची परिस्थिती अजून त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगली असेल. अशा परिस्थितीतून ते एवढ्या मोठ्या पदावर गेले. आणि गुढेवाला साहेबांचा सुद्धा अभिमान आपल्या समाजाला असला पाहिजे की तेही अशा परिस्थितीतून सुद्धा मला वाटतं आयुक्त पदापर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाहीये. समाजातले मला वाटतं पहिले तपत आयुक्त असावं की तुम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तपर्यंत पोहोचला. आणि अशा आज खरं तर त्यांचा शेड्यूल डॉक्टर सरपंच साहेब पण येणार होते, पण त्यांचं कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा मला आता त्या महत्वाप्रमाणे ते नसतील तर मी तरी इथे कमीत कमी गेलं पाहिजे. आणि म्हणून सगळी कामं बाजूला ठेवून त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे आले तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी की त्यांनी जीवनामध्ये कसं काय मिळवलंय सगळं. आज आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळामध्ये सोलापूरमध्ये लोक घाबरत होते. पुढे साहेब नुसतं आले म्हणले तरी लोक घाबरायचे, कारण ते काय कुणाला दादागिरी करत नव्हते. पण जे काय कायद्याच्या कर्तव्य आहे ते लोकांना कायदा सांगण्याचा प्रयत्न आणि ते शिस्तीने राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि मला वाटतं जीवनामध्ये ही शिस्त असलीच पाहिजे. आपल्या जीवनात जर शिस्त नसेल तर तो माणूस कधी यशस्वी होणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण वेळ दिला पाहिजे. अभ्यासाला वेळ दिला पाहिजे, आपण खेळाला वेळ दिला पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकण्याला वेळ दिला पाहिजे. आणि हे देत असताना आपल्याला पुढच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
आई वडिलांना सुद्धा आणि भाऊ भावांना सुद्धा वेळ